नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात न्यूज मराठी. मित्रांनो, जेजुरी देवस्थानच्या वतीनं जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केलाय आणि यानंतर आपण वेगवेगळ्या लोकांशी भेटून या ड्रेस कोड संदर्भात या लोकांचे काय मत आहेत हे जाणून घेत आहोत. आज आपल्याबरोबर आहेत जेजुरी देवस्थानचे माजी विश्वस्त शिवराज झगडे आणि या ड्रेस कोड संदर्भात त्यांची काय नक्की भूमिका आहे, त्या ठिकाणच्या काय परंपरा आहेत आणि ड्रेस कोड लावणं हेच खरं आवश्यक होतं का किंवा त्याची गरज होती का, याबाबत त्यांना काय वाटतं हे आज आपण जाणून घेणार आहोत. जय मल्हार. मी शिवराज झगडे, माजी प्रमुख विश्वस्त मार्तंड देव संस्थान आणि तसेच गेली अनेक वर्ष मी पत्रकारितेमध्ये काम करतोय. श्री मार्तंड देव संस्थान विश्वस्त समितीने जो निर्णय घेतलेला आहे वस्त्रसंहितेचा किंवा ड्रेस कोडचा, तो त्यांच्या अधिकारात त्यांनी तो घेतलेला निर्णय आहे आणि प्रत्येक विश्वस्त काही नवीन योजना तयार करत असतं, नवीन योजना भाविकांच्या सोयीसुविधेच्या योजना राबवित असतं, अंमलबजावणी करत असतं. परंतु यापूर्वी असा काही प्रकार झालेला नाही आहे की काही ते वस्त्रसंहिता करण्याचं. कारण मुळातच हे जे दैवत आहे हे महाराष्ट्राचं कुलदैवत आणि सर्व जाती जमाती आणि भारतीय लोकसंस्कृतीचा लोकदेव आहे. इथं येणारा जो भाविक आहे तो सर्व स्तरातला आहे, सर्व जाती धर्मातला, सर्व अगदी भटका जो समाज बांधव आहे तो सुद्धा या देवाला येऊन तो श्रद्धेने इथं नतमस्तक होतो, कुलधर्म कुलाचार करतो. हे रांगडं दैवत आहे. मल्हारी मार्तंड किंवा खंडोबा खंडेराया हे रांगडं दैवत आहे. इथल्या काही धार्मिक परंपरा ज्या आहेत, रूढी परंपरा, ह्या रांगड्या आहेत. इथं तळी भांडार केला जातो, इथं भांडाराची उधळण केली जाते, इथं जागरण गोंधळ घातला जातो, इथं लंगर तोडला जातो. त्याचबरोबर इथं अर्ध्या गाडापर्यंत इथं बानाई देवीला बकऱ्याचा नैवेद्यही चालतो. तसा हा रांगडं दैवत आहे. त्यामुळं इथं ड्रेस कोड लावण्यात आलेला आहे. परंतु त्याचबरोबर अनेक काही प्रश्न निर्माण होतात की जेणेकरून हे खंडेराया हे मार्तंड भैरव जो आहे ते शंकराचा अवतार आहे आणि येथे जी काही त्रिकाल पूजा होते, पहाटेची पूजा असते, किमान 1 तास 1-1.5 तास चालते, दुपारची पूजा किमान 1 तास चालते आणि रात्रीची शेष पूजा जी असते ती 1 तास चालते. या तिन्ही पूजेमध्ये जर तुम्हाला अभिषेकाला बसायचं असेल मुख्य मंदिरात तर तुम्हाला शर्ट आणि बनियन काढावा लागतो. खाली पायजामा असू द्या, पितांबर सोवळा असू द्या, परंतु गाळ्यात उपरणं घेऊन तुम्हाला उघड्या अंगाने तिथं अभिषेकाला बसावं लागतं. तो प्रश्न निर्माण होतो. दुसरं असं की काही आमचे पुजारी वर्ग जो आहे तो सोहळ्यात असतो, वरती उपरणं असतं, परंतु ते शरीर त्यांचं उघडं असतं. खाली सोहळा असलं तरी गळ्यामध्ये उपरणं असतं. तो काही एखादा भाविक जर हे जर अंमलबजावणी केली किंवा हे नियम लावले होतं, त्या नियमांचं काय, किंवा त्याहून महत्त्वाचं की जो वेसावकर, कुलाबा, रायगडमधून जो कोळी बांधव येतो की जो मच्छीमार बांधव आहे तो पारंपरिक वेशभूषेत आम्ही पाहिलेला आहे लहानपणापासून की तो पारंपरिक वेशभूषेमध्ये येतो. म्हणजे कमरेला त्यांच्या रुमाल असतो, डोक्याला ती कोळी टोपी असते, अंगात बंडी असते. हल्ली आत्ताची नवीन पिढी एक बरमोडा म्हणजे हाफ चड्डी घालून येतो, वरती टी शर्ट असतो. तर ह्या कोळी समाज बांधवांचं ह्या पारंपरिक वेशभूषा आहे ही त्यांची. ही महाराष्ट्राची कोळी बांधवांची पारंपरिक वेशभूषा आहे. हे पुन्हा तोही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळं मार्तंड देवस्थाननी निर्णय घेतलाय, ठीक आहे, आम्ही त्याचं स्वागतच करतो. जे काही गोष्टी होत आहेत त्या धार्मिक विधी परंपरेला कुठं मांगल्याला पावित्र्यता राखली जावी म्हणून त्यांनी तो निर्णय घेतलाय. परंतु त्याचबरोबर तुमची यंत्रणा तेवढी कार्यान्वित असायला हवी होती. तुमची यंत्रणा कार्यान्वित कशी, तर तुम्ही जर नियम लावला तर प्रवेशद्वारावर जर एखाद्या व्यक्तीचे जर आक्षेपार्ह तुम्हाला पोशाख दिसला तर त्याला तुम्ही विनंती करून त्या पोशाखात समजा मज्जाव केला तर त्याला जर जायचंच देवाला जायचंय तर त्याला पोशाख बदलण्याची तुमच्याकडे व्यवस्था असावी. तुम्ही ते महिला भाविकांसाठी आणि पुरुष भाविकांसाठी कपडे बदलण्याची चेंजिंग रूम म्हणतो आपण, ती व्यवस्था तुम्ही करायला हवी. त्या अगोदर म्हणजे तुम्ही नियम केले ठीक आहे, परंतु ही चेंजिंग रूम, कपडे बदलण्याची व्यवस्था तुम्ही करायला हवी. त्याला पारंपरिक पोशाख द्यायला हवेत, उपलब्ध करून न्यायला हवेत. कारण तो देवाला आलेला आहे म्हणजे तो श्रद्धापूर्वक इथं नतमस्तकच देवाच्या चरणी व्हायला आलेला आहे. तो अनुचित प्रकार काही करणार नाहीत. परंतु हे पण जेव्हा तुम्ही नियम करता त्यावेळी सोयीसुविधा सुद्धा निर्माण करण्याची जबाबदारी ही देवस्थान विश्वस्तांची आहे, किंवा नव्हे ती आहे, ते कर्तव्य आहे. त्यासाठी नियुक्ती विश्वस्तांची आहे की भाविकांना जास्तीत जास्त सोयीसुविधा निर्माण कशा करता येतील, त्यांना देवाचं दर्शन सुलभतेने कसं होईल
त्यांना पावित्र्य कसं, इथल्या रूढी परंपरा कशा आहेत, कुठल्या आहेत, याची सर्व माहिती पण तेवढीच द्यायला हवी. आणि ती माहिती आहे जनरली, परंतु हा नियम करण्यापूर्वी त्यांनी ह्या सोयीसुविधासुद्धा निर्माण करायला हव्यात. मंदिराच्या प्रवेश करण्यापूर्वी, म्हणजे गडाच्या बाहेर तुम्ही जे फलक लावलेत त्या ठिकाणी. देवस्थानच्या वतीने घेतल्यात आलेला हा निर्णय आहे, तो ग्रामस्थांना विश्वासात घेऊन घेतलेला आहे की काय, तुम्हाला काय वाटतं? हा निर्णय त्यांनी अचानक जाहीर केला. आम्ही स्वतः ज्यावेळेस बातम्या प्रसारित व्हायला लागल्या किंवा आदल्या दिवशी त्यांनी एका व्हॉट्सॲपला किंवा प्रसारमाध्यमांवर त्यांनी टाकलं की आजपासून हा निर्णय लागू आहे. परंतु कुठलीही अशी बैठक सन्माननीय विश्वस्त जे काय आहेत साथी, त्यांनी ग्रामस्थ, पुजारी, सेवेकरी, मानकऱ्यांबरोबर घेतलेली नाही. त्यांनी त्यांच्या अधिकारात तो निर्णय घेतलेला आहे आणि त्यांना ते अधिकार आहेत निर्णय घेण्याचे. परंतु मुळातच एका धार्मिक, म्हणजे हे मंदिर व्यवस्थापन आहे, मग ह्या ठिकाणी दोन व्यवस्थापन आहेत. एक धार्मिक विधी म्हणजे पूजा अर्चा, अभिषेक, कुलधर्म, कुलाचार हा जनरली पुजारी वर्ग, पुजारी वर्ग करतो. पुजारी सेवेकरी म्हणतो आपण त्यांना, तो करतो. आणि इथल्या ज्या खंडेरायाच्या 8-10 जत्रा यात्रा उत्सवातले जे विधी आहेत किंवा मानपान आहेत ते 18 आलुते 12 बोलुते म्हणजे 18 पगड जाती धर्माचे जेजुरीकर बांधवते करतात. त्यामुळे इथं ग्रामस्थ मंडळ निर्माण झालेलं आहे. ते सोमवती उत्सवाचं नियोजन करतं, दसरा उत्सवाचं नियोजन करतं किंवा जे काही यात्रा जत्रा उत्सव असतील, धार्मिक विधी असतील खंडेरायाचे, त्याचं आयोजन, नियोजन आणि व्यवस्थापन जरी देवस्थानकडे असलं तरी त्याची जी चौकट तयार करण्याची जी कार्याची, धार्मिक विधींची जी चौकट असते ती ग्रामस्थ मंडळांच्या माध्यमातूनच होते. त्या माध्यमातून त्यांनी, म्हणजे देवसंस्थांनी ग्रामस्थ मंडळाला विश्वासात घ्यायला हवं होतं. मानकऱ्यांबरोबर चर्चा करायला हवी होती, पुजाऱ्यांबरोबर चर्चा करायला हवी होती. ग्रामस्थांचा ह्याला विरोध नाहीये, परंतु त्याच्यातून काही प्रश्न निर्माण होतात. एखाद्या भाविकाने जर उघड्या शरीराने शर्ट काढून, बनियन काढून जर अभिषेकाला बसलं एखादा भाविक बसला आणि त्याच्यावर जर हरकत घेतली एखाद्याने, तर काय करायचे? असे प्रश्न जे आहेत ते समन्वयाने चर्चेतून सोडवता येतात. मग ते नियमावली अपवादात्मक आपण काही करू शकतो का? किंवा कोळी समाज बांधव येतो, कोळी समाज बांधव हा पारंपरिक वेशभूषेत आला. काही आदिवासीचे बांधव आहेत, आम्ही पूर्वी 15-16 वर्षापूर्वी पाहिलेले आहेत. काही आदिवासी बांधव फक्त पांढरी लुंगी म्हणतो आपण, ते नेसून गळ्यात उपरणं घालून देवाला आलेले आहेत, येत आहेत ते देवाला. महाराष्ट्राचं कुलदैवत जरी असलं तरी आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थानमध्ये खंडेरायाचे भाविक आहेत. त्यामुळं हा भारतीय लोकसंस्कृतीचा देव आहे. पारंपरिक भारतीय वेशभूषेमध्ये ठीक आहे, पण त्याला आचारसंहिता काय? पारंपरिक वेशभूषा म्हणजे नेमकं काय हे विस्तृत त्याचं काहीतरी विश्लेषण झालं पाहिजे ना. बरोबर आहे, अगदी महत्त्वाचं तुम्ही बोललेला आहात. पारंपरिक वेशभूषा किंवा भारतीय वेशभूषा असं त्यांनी म्हटले. पण आज जर आपण पाहायला गेलो तर आपल्या सगळ्यांच्या अंगावर आता जे वेशभूषा आहे ती पाश्चात्यच आहे. आणि विशेष करून ज्यावेळेस एखाद्या वधूवराचं लग्न होतं त्यावेळेस वराच्या अंगावर बहुतांश करून पाश्चात्य देश असतात, सूट बूट टाय घातलेले असतात आणि त्याच कपड्यावर तो देवाच्या दर्शनाला येत असतो. मग अशा वेळेस हा जो निर्णय आहे तो कुठं ठेवला जाणार का? त्या नवरदेवाला पण बाहेर काढलं जाणार? काय वाटतं तुम्हाला, हा निर्णय कसा वाटतो? मुळात शरीर हे झाकलं जावं, पूर्ण शरीर झाकलेलं असावं. आपल्या शरीराचा म्हणजे महत्त्वाचं छाती, पोट, पाठ ही आणि पाय किंवा गुडघ्यापर्यंतचं जे शरीर आहे ते झाकलेलं असावं, असं आपण सरळ ढोबळपणे अर्थ घेऊ शकतो की बाबा हे सगळे आपलं शरीर झाकलेलं असे पोशाख असावेत. त्यांनी तसं सांगितलं, बरमुडा जीनच्या, फाटक्या जीनच्या पॅन्ट्स चालणार नाहीत वगैरे असं त्यांनी विश्वस्त महोदयांनी त्यात नमूद केलेलं आहे त्यांचं. परंतु हे प्रश्न निर्माण होणारच आहेत की म्हणूनच म्हणलं की आपण सर्व ग्रामस्थ मंडळाला, पुजारी सेवेकरी वर्गाला, म्हणजे वेदमूर्ती, अगदी आमच्याकडे वेदमूर्तीसुद्धा आहेत की जे सर्व देवाचे विधी वगैरे पंचांग काढणं किंवा मुहूर्त, धार्मिक विधींचे मुहूर्त वगैरे काढतात ते. आणि त्या सर्व 18 आलुते 12 बोलुते मानकरी, खांदेकरी, ग्रामस्थ, पुजारी सेवेकरी वर्ग यांना विश्वासात घेऊन यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घ्यायला हवा होता. आम्ही निर्णयाला विरोध करत नाही आहोत, परंतु जे त्यातून प्रश्न निर्माण होत आहेत ते प्रश्न निर्माण झाले तर त्या भाविकांना
उत्तरं कशी द्यायची आणि त्यांचं समाधान कसं होईल यासाठीच हे एकत्र येणं गरजेचं होतं, पण त्यांनी आले नाही. तुमचा प्रश्न आहे की तुम्ही विश्वस्त होता, प्रमुख विश्वस्त होता. तुमच्या काळामध्ये तुम्हाला असं कधी वाटलं का की बाबा खंडोबाला येणारा भाविक हा फारच उत्थान कपडे घालून येतोय किंवा पवित्रता याच्यामुळे नष्ट होते, असे काय तुम्हाला अनुभव आलेत का? अजिबात नाहीत, अजिबात तसं काही नाही. उलट त्या खंडेरायाचं पावित्र्य म्हणजे मूळ जी मार्तंड भैरवाची मूर्ती आहे तिथं सोहळ्यातच जावं, त्या मूर्तीचं पावित्र्य. महाराष्ट्रात कुठेही असं नाही की गाभाऱ्यामध्ये जाऊन आपण थेट त्या मूर्तीबरोबर फोटो काढू शकतो. एकमेव महाराष्ट्रातलं मंदिर असं आहे खंडेरायाचं जेजुरीचं की तिथं त्याचा उत्सव मुख्य मार्तंड भैरवनाथ महाराजांची मूर्ती आहे, त्याच्या शेजारी लगत उभं राहून फोटोही निघतात. परंतु असं कधी जाणवलं नाही. फक्त एक आहे की महाशिवरात्रीचा उत्सव असो किंवा त्रिकाल पूजा असो दिवसातली, ह्या 3-3.5 तास ह्या त्रिकाल पूजेला तिन्ही पूजांना लागतात. त्यामध्ये मात्र आमच्याकडे जी परंपरा आहे ती मात्र शर्ट काढून बनियन काढून ते अभिषेकाला बसणं, ते देवाच्या अंगावर पाणी घालणं. म्हणजे देव म्हणजे काय की शंकर आणि पार्वतीचं स्वयंभू लिंग येते, त्याला पाणी घालताना म्हणजे त्याला अभिषेक घालताना दही दूध आणि पाणी घालताना मात्र ते आपल्याला ते करावंच लागतं. ही परंपरा आहे. ते का करतात? एक मात्र म्हणजे एकमेव सामाजिक सलोखा आणि सामाजिक बांधिलकी जर पाहायची असेल तर त्यांनी जेजुरीत यावं, जेजुरीतली समाज व्यवस्था पाहावी. जेजुरी खंडेराया हे सामाजिक सलोख्याचं सामाजिक बांधिलकीचं प्रतीक हे जेजुरीचा खंडेराया आहे. इथं सर्व जाती धर्मातील समाज बांधवांना मानपान आहेत आणि हे मानपान देत घेत हा इथला गावगाडा चालतो. इथं सुमारे अंदाजे 32 जाती धर्माचे समाज बांधव गुण्या गोविंदाने नांदतात, कारण त्याला इथं मानपान आहेत. त्यामध्ये अगदी आमच्याकडे मुस्लिम समाज बांधव जो आहे तो पालखीला खांदा देतो. मुस्लिम समाज बांधव पालखी सोहळ्याच्या वेळेस मुस्लिम समाज बांधव ज्यावेळेस जामा मस्जिद समोर पालखी सोहळा जातो तेव्हा पानाचा विडा हा देवांना आणि मानकऱ्यांना अर्पण करण्याचा मान हा मुस्लिम समाज बांधवांना आहे, म्हणून त्यांना आडनाव पानसरे. ताशा वाजवणारे आमचे मुलानी बांधव आहेत, तेच पुढं चिंचेच्या बागेत काही विधी करतात आलेल्या भाविकांचे. त्यानंतर इथं चुडा देणार म्हासा देवी आणि बानाई देवी यांना चुडा अर्पण करणारे आमचे मनेर बांधव आहेत. असे सर्व जाती धर्मातील बांधवांना इथे मानपान असल्यामुळं इथं सामाजिक सलोख आहे. मित्रांनो, जेजुरीला दर्शनासाठी येणारा भाविक हा बहुजन समाजातला भाविक आहे. तो मंदिरात येताना अंगभर कपडे घालूनच येतो. जेजुरीत आलेला भाविक कधी तोकड्या कपड्यात आल्याचं आतापर्यंत तर पाहायला मिळालं नाही किंवा मागील विश्वस्तांनी देखील याबाबत प्रतिक्रिया देताना येणारा भाविक हा पूर्ण कपडे घालून येतो किंवा तोकड्या कपड्यात येत नाही असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या परंपरा देखील आहेत. वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या जाती धर्मातील लोक किंवा आदिवासी समाजातील लोक, कोळी समाजातील लोक वेगवेगळ्या कपडे घालून या मंदिरामध्ये येण्याची परंपरा आहे किंवा त्यांचे जे पारंपरिक कपडे आहेत ते घालून येतात. मात्र पावित्र्याचा भंग होईल असं कोणताही ड्रेस किंवा कपडे घालून भाविक जेजुरीच्या मंदिरात आल्याचं आतापर्यंत तरी पाहायला मिळालं नाही. त्यामुळे जेजुरीच्या ह्या विश्वस्त मंडळानं घेतलेला निर्णय हा केवळ सवंग लोकप्रियतेसाठी घेतलेला आहे असं देखील म्हटलं जाते. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. जेजुरी देवस्थानच्या या निर्णयाला तुम्ही पाठिंबा देता का किंवा अशा प्रकारचे निर्णय वेगवेगळ्या देवस्थानांनी घ्यायला हवेत का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल पाहायला विसरू नका. आमचं न्यूज मराठी यूट्यूब चॅनल हे तुम्ही सबस्क्राईब करा आणि आमचे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहता यावेत किंवा तुमच्यापर्यंत पोहोचावेत म्हणून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.